उपाधीचं जाणं येणं आहे. कारण आत्मा हा अविनाशी आहे. भगवान सांगतात अविनाशी तू तद विद्धी येन सर्व मिदम ततम. किंबहुना भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना ते तत्व कसं आहे. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अज्जो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे न जायते म्रियते वा कदाचिन. हो, ते अविनाशी तत्व आहे. उपाधीच्या दृष्टीने जाणं निश्चित आहे, परंतु ते जाणं कसं असावं याचा उहापोह आपल्या साधू संतांनी केलेला आहे. साधू संत बोलतात हो उत्तमची उरे कीर्ती मागे, या ज्ञानाने तुमचं आमचं जाणं असावं. बरं का. अनेक साधू संतांनी सुंदर चिंतन केलेलं आहे. साधू संत बोलतात, कबीरजी महाराज देखील बोलतात हो मूरत से सूरत बडी बीन पंख उड़ जाय. हो सूरत तो जाती रहेगी कीरत कभी न जाय. उरल्या त्या कीर्ती जगा माझी, या न्यायाने जाणं असावं. याच न्यायाने वैकुंठवासी मातोश्री रुक्मिणीबाई यांनी आपला देह पंचतत्वामध्ये विलीन केला आणि आज त्यांच्या सुपुत्रांनी लटपटी परिवाराने गोड जेवणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. माझ्याकडे एक ही प्राथमिक अल्पशी सेवा त्यांनी सोपवलेली आहे. चिंतनासाठी डोळ्यासमोर निवडलेला श्लोक हा श्रीमद भगवद्गीतेतील 4थ्या अध्यायातील 34वा श्लोक आहे. 34 या क्रमांकाचा हा श्लोक आहे. 34वा श्लोक आहे. श्रीमद भगवद्गीता हे सबंध सकल शास्त्राचं सार आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, सबंध शास्त्राचं सार म्हणजे श्रीमद भगवद्गीता. गीतेच्या संदर्भामध्ये कोण अपरिचित आहे, म्हणजे गीता कोणाला परिचित नाही. जगातील यावत जेवढे काही धर्म आहेत या सर्वांना गीता परिचित आहे. ठीक आहे, कोणी वाचली नसल, परंतु श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ माहीत नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही. हो, भगवान सबंध शास्त्राचं सार म्हणजे गीता. महर्षी वेदव्यास आरंभी बोलून जातात, सर्व उपनिषदो गावो दोगदा गोपालनंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. माझ्या ज्ञानोबारांनी गोड वळलेल्या भाऊ ज्ञानोबाराय बोलतात, जी उपनिषदाचे सारो सकल शास्त्रांची माहिरो. हो, श्रीमद भगवद्गीता हे उपनिषदाचं सार आहे. सार सार म्हटलं बस दुधाचं सार, लोणी दुधाचं सार आहे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. ते सार आहे. तसं सकल शास्त्राचं सार म्हणजे गीता. कारण सकल शास्त्रामध्ये 3च गोष्टीचा उहापोह केलेला आहे, ज्ञान भक्ती आणि वैराग्य. ह्या 3 प्रमुख गोष्टी सकल शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत, ज्ञान भक्ती आणि वैराग्य. आणि गीतेमध्ये ही 3च गोष्टीचा विशेषत्वाने उहापोह केलेला, ज्ञान भक्ती आणि वैराग्य. बरं का. गीता 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 ज्ञान भक्ती आणि वैराग्य या 3 गोष्टीचा उहापोह भगवान ज्ञानोबाराय म्हणतात, कांडत्रय निरूपणी श्रुतीचे हे गोजीरवाणी. ओ कांडत्रय निरूपणी 3 कांड, कर्म उपासना आणि ज्ञान, हे 3 कांडांचं निरूपण श्रीमद भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे. त्या भगवद्गीतेतील हा 4था अध्याय. 4था अध्याय हा विशेष अध्याय आहे. कारण का तर या 4थ्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला कर्म संन्यास योगो नाम अथ 4थो अध्याय सांगितलेला आहे. कर्म सांगितलं, ज्ञान सांगितलं आणि संन्यास सांगितला. या 3 गोष्टी भगवंतानी या 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेल्या आहेत. ज्ञानाची भूमिका, कर्माची भूमिका आणि संन्यासाची भूमिका.
याचा उहापोह या अध्यायामध्ये केलेला आहे. अशा या चतुर्थ अध्यायामधील 34वा श्लोक मी डोळ्यासमोर ठेवलेला आहे. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना हो, तुला तुझ्या जीवनामध्ये जर ज्ञान संपादन करून घ्यायचं असेल तर त्याचा हा क्रम सांगितलेला आहे. जगामध्ये असा कोणता व्यक्ती आहे की ज्याला ज्ञान नको आहे? कोण आहे? ज्ञान नको आहे, मला ज्ञान नको असा म्हणणारा कोणीच नाही. एखाद्या वेळेस म्हणील मला घर नको आहे, बंगला नको आहे, गाडी नको आहे, पण ज्ञान नको आहे हे म्हणणारा. आणि जो कोणी जर नको म्हणत असेल तर मी त्याला सुज्ञ म्हणणार नाही, त्याला आज्ञ म्हणावं लागेल. कारण तुमची आमची सगळी धावपळ येन केन प्रकार आहे ज्ञानासाठीच आहे. कशासाठी आहे? ज्ञानासाठीच आहे. ज्ञान या शब्दाचा अर्थ आहे परमात्मा, मोक्ष, हा अर्थ आहे त्याचा. या सगळ्या गोष्टी, सगळ्या खटाटोप, सगळा ओहापोह कशासाठी? तर ज्ञानासाठी. ते ज्ञान संपादन करून घेण्याचा क्रम भगवंतांनी या गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगितला. अर्जुना हो, तुला ज्ञान पाहिजे ना, तर मग एक काम कर. तद्विधी प्रणिपातेन हो परिप्रश्नेन शिवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. वेळेच्या संदर्भामध्ये मी थोडंसं बोलील, मला सखोल नाही बोलायचं, माझ्याकडे थोडा वेळ कमी आहे. भगवान सांगतात, अर्जुना तू एक काम कर. तद्विधी प्रणिपातेन, त्याचा विधी सांगितला. आणि कुठलंही कार्य करण्यासाठी एक विधी लागतो. विधीशिवाय, नियमाशिवाय ते कार्य करता येत नाही. विधी महत्वाचा आहे. तद्विधी, पहिला विधी सांगितला प्रणिपातेन. प्रणिपात या शब्दाचा अर्थ आहे साष्टांग नमस्कार, दंडवत. बरं का? प्रणिपातेन, प्र हा उपसर्ग आहे. व्याकरणामध्ये अनेक उपसर्ग आहेत, त्यामध्ये प्र हा उपसर्ग आहे. प्रणिपातेन. आणि दुसरा शब्द वापरला परिप्रश्नेन. परी हा देखील उपसर्गच लावला. तद्विधी प्रणिपातेन, ज्ञान पाहिजे ना, हो, तर नमस्कार कर. श्री संतांची ही माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. प्रणिपातेन. दुसरा शब्दाचं आयोजन प्रयोजन भगवंताने केलं परिप्रश्नेन. नंतर प्रश्न कर. परी हा परत उपसर्ग लावलेला आहे. परिप्रश्नेन, प्रश्न कर. तुम्ही आम्ही प्रश्नच करीत नाहीत, कारण तुम्ही आम्हीच स्वतः एक प्रश्न आहोत. मुळात तुम्ही आम्ही कधीही जीवनामध्ये प्रश्न करीत नाहीत. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांना, गुरुजींना प्रश्न विचारला पाहिजे. जर पुढं जायचं असेल तर, काहीतरी साध्य करून घ्यायचं असेल तर, बरं का? परिप्रश्नेन. तसं पारमार्थिक क्षेत्रामध्ये ज्ञान संपादन करून घ्यायचं असेल तर प्रश्न विचारले पाहिजेत, प्रश्न केला पाहिजे. प्रश्न, प्रतिप्रश्न, या सगळ्या गोष्टी, शंका कुशंका तुम्ही आम्ही विचारल्या पाहिजेत. परंतु तुमचं आमचं कसं झालंय अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये, हो मला सगळं काय माहीत आहे, मला काय गरज आहे, जणू काय आपण स्वयंभू मनुच झालो. बरं का? स्वयंभू. माझे गुरुजी वैकुंठवासी विठ्ठलबुवा घुले सांगायचे, ते म्हणायचे बुवा आता सध्याचे साधक म्हणजे स्वयंभू म्हणूच झालेत. हो, स्वयंभू म्हणूच, काही कोणाला विचारायचं नाही, सर्व काही माहीत आहे, या आविर्भावामध्ये वावरायचं. हो. पुण्यवस्तीचा दृश्य या अध्यायाने. असा हा सगळा प्रकार आहे. तुम्ही आम्ही प्रश्न करीत नाही, प्रतिप्रश्न तर सोडूनच द्या. भगवान सांगतात, अर्जुना परिप्रश्नेन. आणि साधकांनी विचारलं पाहिजे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण.
ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. साधू संतांचे संत काव्य किती सुंदर आहे पहा. माझा उद्धार कशाने होईल हे विचारलं पाहिजे. परमार्थ कशासाठी आहे, कशासाठी परमार्थ करायचा. परमार्थ हा उद्धार करून घेण्यासाठी करायचा. उद्धरून जायचंय म्हणून या सगळ्या गोष्टी करायच्यात. इतर ठिकाणी सर्व काही होईल, इतर ठिकाणी उद्धार होणार नाही. उधारी भेटल, उद्धार नाही भेटणार. तुमचा उद्धार नाही होणार. उद्धरून जाण्याचं एकमेव ठिकाण, एकमेव स्थान म्हणजे पारमार्थिक क्षेत्र. याच्याशिवाय तुमचा उद्धार होऊ शकत नाही. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. परिप्रश्नेन. आणि नंतर भगवान सांगतात अर्जुना सेवया, सेवया, त्यांची सेवा करा. सेवेचे विविध प्रकार आहेत. आणि या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर त्यांची सेवा कायेनं वाचेनं मनानं केल्याच्या नंतर उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. ज्ञानिनः तत्वदर्शिनः, जे ज्ञानी महात्मे आहेत बरं का. ज्ञानी आणि ज्ञानिनः तत्वदर्शिनः. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. जे ज्ञानी आणि तत्वदर्शी आहेत. द्वंद्व समास आहे बरं का. ज्ञानिनः तत्वदर्शिनः असे जे महात्मे आहेत ते तुम्हाला उपदेश करतील. उपदेश कशाचा, तर ज्ञानाचा. मग ज्ञान कोणतं, याचं गोड चिंतन डायरेक्टच सांगतो. आता विद्यारण्य स्वामींनी पंचदशी मध्ये केलेलं आहे. ज्ञान हे दोन प्रकारचं आहे. किती प्रकारचं ज्ञान. साध्या भाषेत बोलायचं प्रापंचिक पण ज्ञान आहेच आणि पारमार्थिक पण ज्ञान आहे. न्यायामध्ये सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान शब्दाचं प्रयोजन केलेलं आहे. विद्यारण्य स्वामी गोड बोलतात दोन प्रकारचं ज्ञान आहे. वेदांत शास्त्रामध्ये त्याला परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान म्हटलेलं आहे. परोक्ष ज्ञान हो आहे एवढाच त्याचा अर्थ आहे. काय आहे माहीत नाही. परोक्ष या शब्दाचा अर्थ आहे काय आहे माहीत नाही. किंतु अपरोक्ष ज्ञान म्हटलं की जे आहे ते मी आहे हा त्याचा अर्थ आहे. ब्रह्म आहे. कोण ब्रह्म आहे काय माहीत नाही, परंतु मीच ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी हे जे ज्ञान आहे त्याला अपरोक्ष ज्ञान म्हटलेलं आहे. दोन श्लोक टाकलेले आहेत विद्यारण्य स्वामींनी. परोक्षम आत्मविज्ञानम शाब्दिं देशिकपूर्वकम हो बुद्धिपूर्वकृतम पापम कृष्णम दहती वन्यवत. आणि अपरोक्षम आत्मविज्ञानम शाब्दिं देशेच पूर्वकम हे परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान आहे. ते ज्ञानाचा उपदेश तुला या ठिकाणी ते करतील. कोण, जे ज्ञानी आहेत, जे तत्वदर्शी महात्मे आहेत ते तुला ज्ञानाचा उपदेश करतील. या श्लोकावर माझ्या ज्ञानोबरायांनी सुंदर 5-4 ओव्या लिखाण केलेले आहेत. परंतु या श्लोकाचा क्रम माझ्या ज्ञानोबरायांनी बदललेला आहे. ज्ञानोबरा बोलतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावी सर्वस्वीसी. ते ज्ञान पैगा बरवे. परत दर्शवाचक सर्वनाम वगैरे वगैरे सुंदर असणार ज्ञान बरं का. तुम्हाला जर पाहिजे असेल तर एक काम करा, तरी संताया भजावी सर्वस्वीसी. त्या संतांची तुम्ही सेवा आपल्या जीवनामध्ये करा. भजे सेवायाम सर्वस्वेसी या शब्दाचा अर्थ आहे सर्व अंगाने. संताया भजावी सर्वस्वेसी. कारण का संतांची सेवा, संतांचंच भजन का, तर ज्ञानोबाराय बोलतात ते ज्ञान बर्व चांगलं असणारा अपरोक्ष ज्ञान केवळ आणि केवळ संतापासी आहे. जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा.
तो स्वाधीन करी सुभटा ओळबुनी. कुरुठा या शब्दाचा अर्थ ठेवा. जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा. घरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला द्वार पाहिजे, द्वार. जगामध्ये असा कोणी आहे बिल्डर की ज्याने घर बांधलं परंतु द्वारच ठेवलं नाही? असं कुठं आहे का अनुभव तुम्हाला? सुंदर घर बांधलं त्या घराला दरवाजाच नाही. द्वाराशिवाय घराला जसा पर्याय नाही, घरच बनत नाही, तस या ठिकाणी ज्ञान पाहिजे ना, ज्ञान संपादन करून घ्यायचंय ना, तर त्या ज्ञानाकडे जाण्यासाठी एकच द्वार आहे, ते म्हणजे सेवा. सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळबोनी. आणि त्यांची सेवा करा. या श्लोकाचा क्रम ज्ञानोबारांनी बदललेला आहे परिप्रश्नीने वगैरे, परंतु ज्ञानोबारांनी अगोदर सेवा घेतली, नंतर प्रश्न वगैरे वगैरे. तुम्ही नेहमी श्रवण करणारे माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात. आम्ही आपलं काय बालक बापाची ताठी रिगे, रिगोनी बापतीची जीव लागे, का संतोषलेनी वेघे मुकची ओढी. या ज्ञानाने तुमच्या समोर आम्ही बसलेले आहोत. ज्ञानोबाराय बोलतात, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. हो, मग काय करा? तरी तनु मनु जीवे, चरणासी लागावे, अगर्वता करावी दास्य सकळ. हो, तनु कायेनं वाचेनं मनानं त्यांच्या चरणासी लागावं, त्यांची सेवा करावी, अगर्वता करावी दास्य सकळ. अगर्वता या शब्दाचा अर्थ आहे गर्वरहित होऊन. अगर्वता. आमच्या गुरुवरांचे शब्द भाऊ तुम्हाला जास्त अनुभव आहे. ते ज्ञानेश्वरी शिकवत असताना बोलायचे. ते म्हणायचे, बुवा या ओळीवर जरा लक्ष राहू द्या. हा, या ओळीवर. कोणत्या? अगर्वता करावी दास्य. आणि पुढं सांगायचे या ओळीमध्ये हा एक शब्द महत्वाचा आहे, याला अंडरलाईन करा. अगर्वता या शब्दाला. हो हो, करावे दास्य सकळ. कारण हे कसं आहे महाराज, अगर्वता करावी दास्य सकळ हे श्रेष्ठांचे शब्द आहेत बरं का. हे त्यांनी जे आम्हाला वचनं शिकवली, म्हणजे आम्हाला एवढा आनंद आहे की बस आम्हाला जगाचं काय नाही. आम्ही आमच्याच मस्तीत आहोत. ते म्हणायचे अगर्वता करावी दास्य सकळ. गर्वरहित होऊन कधीही सेवा केली पाहिजे. कारण गर्व नाम अहंकार हा खूपच वेगळा आहे बरं का. ज्याला अध्यात्मशास्त्रामध्ये अहमभाव म्हटलेला आहे. अहमभाव आणि ममभाव हे थोडंसं अध्यास प्रकरण आहे, जाऊ द्या. कारण अहंकार का ज्ञानोबा पुढं बोलतात ना, नवल अहंकाराची विशेष न लगे अज्ञानापटी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचे. म्हणून अगर्वता करावी दास्य सकळ. त्यांचं दास्यत्व स्वीकारावं. दास्यत्व ही एक साधना आहे, दास्यत्व ही एक भक्ती आहे बरं का. हे सगळं भावभक्तीचं उदाहरण आहे. दास्यत्व निकट हनुमंती पै केले, म्हणून देखिले रामचरण. या सगळ्या गोष्टी श्रवणम कीर्तनम विष्णुम स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. दास्यत्व ही एक भक्ती आहे. आणि ती दास्यत्व साधना नाम सेवा भक्ती हनुमंतरायांनी आपल्या प्रभू रामचंद्रांची केली. त्यांच्यापेक्षा मोठं उदाहरण अजून तरी सापडणार नाही. हनुमंतरायाने आपल्या स्वामींची जी सेवा केली, जे दास्यत्व केलं, एवढं मोठं दास्यत्व या जगाच्या पाठीवर अजून तरी कोणी स्वीकारलेलं नाही. प्रभूने विचारलं सहज हनुमंताला, हनुमंता हो तुझा माझा काय संबंध आहे? आणि एक ध्यानात घ्या, संबंध असल्याशिवाय कुठल्याच गोष्टी घडत नाहीत. तुमचा आमचा काहीतरी संबंधच यावा लागेल तर बाकीच्या गोष्टी घडतील. संबंध नसेल तर शक्य नाही. हनुमंताने सांगितलं बुद्धिमतां वरिष्ठम. प्रभो हो देहदृष्ट्या तोहम दासो, दासोहम जीवदृष्ट्या तोद अंश हो, आत्मदृष्ट्या तुम्ही वाहम इति मे निश्चिता मती. ही देहदृष्टीनं पाहिलं तर मी तुझा दास आहे,
जीवदृष्टीने पाहिले तर मी तुझा अंश आहे, आणि आत्मदृष्ट्या जर पाहिलं तू आणि मी एकच आहोत, असा तुझा माझा संबंध आहे. गोस्वामी तुलसीदास महाराजांनी भाऊ विनय पत्रिकेमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. आता हे विषय व तुम्ही दोघं चौघजण काका आले, तुम्ही पुढं आलो म्हणून बोलायचे. इकडे आमचे अण्णा आहेत, आप्पा आहेत. आपली संख्या कमी आहे, परंतु एक एकाहुनी बळी रे, असं आहे. संख्या कमी आहे, आणि अलीकडे अध्यात्म शास्त्र श्रवण करणाऱ्यांची संख्या खूप खूप कमी आहे. 2% लोक आहेत वारकरी संप्रदायामध्ये. 2% लोक आहेत. 98% लोकांचा भरणा वेगळा आहे, परंतु 2% आहेत, आणि त्या 2%वर खरी वारकरी संप्रदायाची भिस्त चालू आहे. हो, विनय पत्रिकेमध्ये गोस्वामी तुलसीदास महाराज संबंधामध्ये बोलतात. संबंध बरं का. आता व्हॉट इज दिस संबंध? काय संबंध आहे? आमचे डॉक्टर साहेब आले बरेच दिवसांनी, बरं का, गाठभेट झाली, आम्ही रात्रीच बोललो. संबंधाशिवाय गोष्टी घडत नाही. विनय पत्रिकेमध्ये गोस्वामी तुलसीदास महाराज हनुमंताचा आणि प्रभू रामचंद्राचा संबंध सांगत असताना हनुमंतरायाच्या मुखातून बोलतात. त्यांचे वचन आहेत, ते बोलतात, तू दयालु दीन हो, तू दानी हो भिकारी. तू दयालु दीन हो, तू दानी हो भिकारी. तू दयालु दीन हो, तो हे मोहे नाते अनेको, जो चाहिए वो मानिए. जो त्यों तुलसी कृपा, जो त्यों तुलसी कृपा. हरि चरण शरण तो मोरो. तू दयालु दीन हो, तू दानी हो भिकारी. तू दयालु दीन हो. प्रभू तुम्ही कसे आहात? तुम्ही दानी आहात, दयालू आहात, ओ भिकारी आहात, ऐश्वर्य संपन्न आहात. या विनय पत्रिकेमध्ये हे शेवटचं एक कडवं मी घेतलेलं आहे. यामध्ये मधलं एक ध्रुवपद ज्याला म्हणू, आणि शेवटचं आहे. तुमचा माझा संबंध असा आहे, तो हे मोहे नाते अनेक. अनेक प्रकारचे नाते आहेत. प्रभू सोबत तुमच्या आमच्या अनेक नाते. भक्ताचं एक नातं आहे, हो, दास्य सेवकाचं एक नातं आहे. ते स्वामी आहेत, आपण सेवक आहोत. ते मालक आहेत, आपण नौकर आहोत. हो, असे अनेक प्रकारचे नाते आहे. म्हणून या ठिकाणी आपला मुद्दा इथून निघालता की दास्यत्व, बरं का, अगर्वता करावी दास्य सकळ. आणि या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर कायेनं वाचेनं मनानं सर्व अंगाने त्यांची सेवा केली, दास्यत्व स्वीकारलं. प्रश्न प्रतिप्रश्न या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर ते तत्वदर्शी महात्मे, ज्ञानी महात्मे आपली जी आंतरिक इच्छा आहे, आकांक्षा आहे, अपेक्षा आहे, ते सहज पूर्ण करतात. म्हणून पुढे ज्ञानोबाराय बोलतात, मग अपेक्षित जेही आपुले, हो तेही संती सांगातिले, जेने अंतकरण बोधले संकल्पा नाही. बरं का. मग अपेक्षित जेही आपुले, आपल्या ज्या अपेक्षा असतील ते साधू संत पूर्ण करतात. फक्त विचारायची गरज आहे, हो, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. जे जया पाहिजे ते आहे रे. ज्ञानोबराय बोलतात, तेही संती सांगातले, जेने अंतकरण बोधले संकल्पा नाही. त्यांनी जे सांगितलं, हो, जो उपदेश केला, त्याने अंतकरण बोधल्याच्या नंतर आता संकल्प आणि विकल्प अंतकरणामध्ये शिल्लक राहिलेला नाही. हो, अंतकरण बोधले संकल्पा नाही. तो बोध दिला, स्वतःचा बोध. एक असं आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, श्री गुरु आपला बोध आपल्या शिष्यांना देतात. श्री गुरु आपलं सर्वस्व
आपल्या शिष्यांना देतात. हो, बोध बोध दिदला मज सांगा ते मार्ग दावीला नीट भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपा एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. या ज्ञानाने आता मनामध्ये संकल्पही नाही आणि विकल्पही नाही. संकल्प विकल्प विरहित स्थिती ही तुमची आमची होती, त्या साधकाची होती. किंबहुना त्या संकल्पाची विकल्पाची जी काही दिंडी आहे ती दिंडीच मावळून जाते. म्हणून आणि आपल्या जीवनामध्ये ते ज्ञान प्राप्त होतं. म्हणून अशा तत्वदर्शी महापुरुषांची सेवा, ज्ञानी महापुरुषांची सेवा, ज्ञानी तत्वदर्शी शाब्दी परिचय निष्णात ते लक्षण सांगितलेलं आहे. अशांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना तू एक काम कर, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन क्षेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः यथामती यथा सावकाश. झालेली ही वाङ्मयीन प्रवचनाची सेवा वैकुंठवासी मातोश्री रुक्मिणीबाई किसनराव जी लटपटे यांच्या स्मृतीला समर्पित करतो. कारण वेळ झालेला आहे. आपल्याकडे बरोबर 1ला आपल्याला कीर्तनाला प्रारंभ करायचा आहे. हरिभक्तीपरायण आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान महाराजांच्या स्मृतीला समर्पित करतो. आणि माझ्या वाचेला विसावा देताना ज्ञानोबरायाकडे एक मागणं मागतो. हे माऊली, तुम्ही संत माझी आकडा कराल दिठीचा बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी पुंडलिका वरदा हरिविठोल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठालय 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 विठालय. पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लावो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो तयाभूता, चला कल्पतरुचे आरभ. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंडती तापहीन. हे सर्वै सदा सज्जन स्वैर्य होतो, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिने लोकी. भजी जो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकी. दृष्टा दृष्ट विजय होवावे जे, एतमने श्रीशेष राहो. हा होईल दान पसावो, येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आलम सिंग.